नागपुरातील एनजीओत हिंदू तरुणींवर इस्लामी रूढी पाळण्यासाठी दबाव टाकण्यात गेला असा आरोप होतोय। एनजीओ संचालक रियाज काझीनं इस्लामी परंपरांसाठी दबाव आणल्याचा आरोप होतोय। नमाज पढणं, रोजे पाळण्यासह खुदा हाफिज म्हणण्याची कर्मचाऱ्यांवर सक्ती करण्यात आली आणि तक्रारदार तरुणींपैकी एकीसोबत काझीनं अश्लील वर्तन केल्याचाही आरोप आहे। त्यामुळे आता कसं पाहताय तुम्ही नागपुरातल्या या प्रकरणाला? काय माहितीये का, गजवाय हिंद आहे ना, हे आधी सगळ्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे की हा सगळा एका मोठ्या षडयंत्राचा हा सगळा भाग आहे। त्यामुळे या दृष्टीने पहिल्यांदा कुठेतरी लव्ह जिहादची केस असायची किंवा एखादी मुलगी फसलेली असायची। आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अत्यंत पद्धतशीर पद्धतीने हिंदू मुलींना वाटवण्याचं, त्यांना संपवण्याचं कारस्थान रचलं जात आहे। आणि यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की ज्या प्रकारे म्हटलं की आज कॉर्पोरेटमध्ये मुस्लिम म्हणून एक मोठ्या प्रमाणात त्यांना एक वेगळं काहीतरी त्यांना त्यांच्या परंपरांविषयी किंवा त्यांच्या धर्माचं पालन करायला हवं, या संदर्भातल्या ज्या काही सवलती दिल्या जातात, अगदी एअरपोर्टवर तुम्हाला प्रेयर रूम मिळेल, या कॉर्पोरेटमध्ये शुक्रवारी तुम्हाला नमाज म्हणण्यासाठी पढण्यासाठी तुम्हाला सवलत मिळेल। मग इतर धर्मियांनी काय करावं? मुळात हे जे काही सगळे लाड अल्पसंख्याक म्हणून पुरवले जातात, त्या देशामध्ये आता मुसलमान अल्पसंख्याक नाहीत, त्यामुळे त्यांचा अल्पसंख्याक दर्जा आधी नष्ट झाला पाहिजे। आणि काही कौतुक चाललेलं आहे, जे काही सवलती यांच्या मुसलमान म्हणून यांना कॉर्पोरेटमध्ये देण्यात येत आहेत, त्या आधी नष्ट झाल्या पाहिजे, त्या बंद करायला पाहिजेत, असं आम्हाला स्पष्ट वाटतं। जी सतीशजी, धन्यवाद तुम्ही साधलेल्या सविस्तर संवादासाठी, चर्चेसाठी।